साताऱ्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लक्ष्मी टेकडी भागामध्ये अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। काही कुटुंबांची पत्र्यांची घरं उडून गेली आहेत, त्यामुळे संसार उघड्यावर पडलेत। घरगुती साहित्यासोबतच शैक्षणिक साहित्य देखील या पावसात भिजून गेलंय। प्रशासनानं रात्री उशिरा या भागाला भेट देऊन पाहणी केली। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहू। सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला। अक्षरशः वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस या सातारा शहरामध्ये झाला आणि यामध्ये मोठं नुकसान हे साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी परिसरातील झालं आहे। तुम्ही हे चित्र जे पाहताय हे लक्ष्मी टेकडी परिसरातील आहे। अक्षरशः सर्व पत्रे घराचे उडून गेले आणि अख्खा संसार हा उघडा पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत काही नागरिक आहेत ज्यांचं घराचं नुकसान झालंय, पत्र्याचे शेड उडून गेले आहेत। अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्यामध्ये मोठं नुकसान या नागरिकांचं झाले। त्याचबरोबर अनेक घरांवर झाडे देखील पडली आहेत, विद्युत पोल कोसळले आहेत, अशा देखील घटना झाल्या आहेत। दादा काय सांगाल? आपलं पत्र्याचं घराचं शेड उडून गेलं, काय सांगा? काय सगळे तिथे आम्ही ह्याच्यावर होतं कामावर, आम्ही आल्यावर बघतो काहीच नाही। आमचं काही एवढं तर सगळी नुकसान पाणी झालं की आपल्याला। आता पोरं 2 पोरं होता शेजार होत असं रडू नका। पत्र्या घरात त्यावेळेस लहान मुलं होती का? त्यांना काही इजा नाही ना झाली? आमचं शेजारच्या घरात येऊन बसले ते। असू द्या, प्रशासनाकडनं काय मदत आतापर्यंत झाली का? पाहणी करून गेलेत का? बघून गेले ते नुसतं करते म्हणते, ते कधी करते काय नाही। काय मागणी काय आहे तुमची? आपलं कसं होतं तसं करून दिलं तर चांगलं होईल, तेवढंच म्हणणे आहे। प्रशासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील या नागरिकांकडून होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अजूनपर्यंत काही मदत पोहोचली नाही त्या ठिकाणी मदत करावी अशी देखील मागणी आता जे नागरिक आहेत त्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।